विनंती करतो तुम्ही शिवायला त्याच्या स्टेजवरती यायचं. हा घे त्याच्यावर. छान चालू आहे. हॅलो 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 जय शिवराय. खरं तर दुपारी बावटेने भाऊंच्या मुलीने पैज लावली होती की दादा तुझा नंबर येतो की माझा नंबर येतो ते बघूया. तर तिला सांगू इच्छितो की ताई तुझाच नंबर आहे. तुम्ही खूप छान अशी तयारी केली आहे आणि मी काही ते भाषण वगैरे करणार नाही जास्त. थोडं 5 मिनिटं तुमच्या सोबत बोलणार आहे. सर्वांना खरं तर प्रथमतः शिव जन्मोत्सवाबद्दल खूप खूप शुभेच्छा. आज खरं तर एक प्रेरणेचा दिवस आहे, विचारांचा दिवस आहे आणि प्रत्येक जण शिवाजी महाराजांकडून काहीतरी शिकण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. एखादं व्यक्तिमत्व जाऊन इतके वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या विचारांवरती, त्यांच्या कार्यप्रणालीवरती संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश चालतोय असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. खर तर महाराजांबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. प्रत्येक जण महाराजांकडून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्याकडून विचार घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे मीही थोडंफार त्यांच्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो. मला नेहमी एक विचार पडतो, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता असेल त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कार्यकाळ होता जवळजवळ 20 ते 22 वर्षाचा कार्यकाळ होता. ज्यावेळी त्यांचा राज्याभिषेक चालू होता असेल त्यावेळी त्यांना हे आठवलं नसेल का की त्यांचा जो कार्यकाळ होता, ज्या कार्यकाळात अनेक मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं होतं. ज्यावेळी कोंढाण्याची मोहीम निघाली होती आणि ते तानाजीने मोहीम घेतली होती आणि ज्यावेळी महाराजांना कळालं की तानाजीने ही मोहीम घेतली आणि त्या क्षणाला त्यांना कळालं की तानाजीचा मुलगा रायबा याचा विवाह आहे, त्यावेळी तानाजीला महाराज म्हणतात की अरे ताना, तू तुझ्या मुलाचं लग्नाचं बघ, मी स्वतः मोहिमेवरती जातो. त्यावेळी तानाजी म्हणतात की नाही राजे, नाही, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि त्याच्यानंतर जी घटना घडली ते तुम्हाला सर्वांना माहिती होतं की गड आला आणि सिंह गेला. ते तानाजी महाराजांना त्यावेळी आठवलं नसतील का? ज्यावेळी विराट वीर दौडले 7 त्या घटनेचे प्रतापराव गुज्जर हे महाराजांना त्यावेळी आठवले नसतील का? ज्या मावळ्यांनी स्वराज्याचा पाया उभा करण्यासाठी आपलं बलिदान दिलं ते मावळे महाराजांना त्यावेळी आठवले नसतील का? आठवले असतील. आणि या सर्व घटनांमध्ये सर्वात भयंकर लढाई अशी होती ती पावनखिंडीची लढाई होती. आज त्या लढाईबद्दल थोडस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा टाकला होता आणि महाराजांना काही करून पन्हाळ्यावरून निसटायचं होतं. आणि पन्हाळ्यावरून निसटणं साधी गोष्ट नव्हती, कारण पन्हाळ्यात तू जवळजवळ जे जवळपास किल्ले होते त्या किल्ल्यांपैकी फक्त विशालगड हा जवळ गेला होता. तो जवळजवळ 64 किलोमीटर हा गेला होता आणि 64 किलोमीटर जाणं शक्य नव्हतं. पायी जायचं होतं. पायी यासाठी जायचं होतं तर घोड्यांचा वापर केला तर त्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज येऊ शकतो. अतिशय घनदाट जंगल, दऱ्याखोऱ्या, अतिशय अंधार, या स्थितीत महाराजांना विशालगडाकडे जायचं होतं. महाराजांसोबत फक्त सैनिक किती होते? 600. महाराजांनी निष्ठाचा प्रयत्न केला. महाराजांनी ठरवलं आपल्याला काहीही करून आपल्याला पन्हाळ्यावरून निघायचंय. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, महाराजांनी कधी अंधश्रद्धा पाळली नाही. त्यांच्या जर बहुतेकच्या लढाया तुम्ही बघितलात तर त्या सर्व अमावस्या आणि पौर्णिमेलाच होतात. आता आपण सर्व अंधश्रद्धा पाळतो आणि त्या जिंकल्या सुद्धा.
महाराज निघाले 10 वाजता, रात्रीच्या 10 वाजता सुमारास महाराज पन्हाळ्यावरून निघाले. महाराजांच्या सोबत जेंदे आणि बांधल स्वतः बाजीप्रभू आणि महाराज असे त्यांच्या सोबत होते. रात्री 10च्या सुमारास निघालेले महाराज सकाळी 6 वाजता घोडखिंडीच्या इथे पोहोचले. त्यावेळेची घोडखिंड बाजीप्रभूच्या नंतर जे घडलं ती पावनखिंड. सकाळी 6च्या सुमारास बाजीप्रभू आणि त्यांचे सर्व मावळे घोडखिंडीत पोहोचले आणि घोडखिंडीत पोहोचल्यानंतर महाराजांना कळालं, महाराजांच्या गुप्तहेराकडून कळालं की सिद्धी जोहर याचा एक सरदार सिद्धी बसू 5000 सैन्य घेऊन आपल्या पाठीला येतोय. महाराजांना हे कळलं, आता करायचं काय? समोर 5000 सैन्य आहे, आपल्यासोबत 600 सैन्य आहे, आपण लढणार कसे? पण महाराज घाबरले नाही. पावनखिंडीतून विशाळगड 14 किलोमीटर होता आणि हा 14 किलोमीटर अतिशय पठारी प्रदेश होता, अतिशय मैदानी प्रदेश होता. आणि त्यावेळी पठारी मैदानी प्रदेशात लढणं ते 600 मावळे 5000 सैन्याला अंगावर घेण्यामध्ये समुद्र अंगावर घेण्यासारखा होता. पण त्यावेळी डगमगले नाही कोणी. आपण असं केलं नसतं, आपण घाबरलो असतो. अशा क्षणी करायचं काय? अशा क्षणी बाजीप्रभूंनी एक ठरवलं. बाजीप्रभू महाराजांना सांगतायत, राजे तुम्ही विशाळगडाकडे जा. राजे तुम्ही विशाळगडाकडे जा. तुम्ही 300 मावळे घेऊन विशाळगडाकडे निघा. आम्ही काल केव्हा जेवलोय आम्हाला काय माहिती नाही. आम्ही दमलोय, आम्ही भागलोय, त्याची आम्हाला पर्वा नाही आहे. तुम्ही विशाळगडाकडे राजे निघा. मी तुम्हाला वचन देतो, मी आणि माझे 300 मावळे जोपर्यंत घोडखिंडीत तोपर्यंत एक जमीन सुद्धा पावनखिंडीतून पुढे जाऊ देणार नाही. हे बाजीप्रभूंनी महाराजांना वचन दिलं होतं. पण मी महाराजांना ही गोष्ट काही थोडीफार आवडली. महाराज बोलले, नाही बाजी, आपल्याला लढायचंय, मी लढायला तयार आहे. बाजीप्रभू बोलले, नाही महाराज, लाख गेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. महाराज तुम्ही विशाळगडाकडे निघा. आणि त्यावेळी साधारणतः बाजीप्रभूंनी आणि राजांच्या मध्ये जो एक संवाद झाला असेल, एक साधारणतः कसा संवाद झाला असेल? राजे तुम्ही जा पुढे, आम्ही आलोच तुमच्या पाठी. राजे तुम्ही जा पुढे, आम्ही आलोच तुमच्या पाठी. खिंडीत पेटून सूर्य आम्ही गनिमास जाळण्यासाठी. राजे तुम्ही जा पुढे, आम्ही आलोच तुमच्या पाठी. राजे काय म्हणतात? नाही बाजी नाही, आम्ही शस्त्राने ही खिंडी लढू, एक गनिमांच्या इथेच टिकऱ्या उडू. तुम्ही निघा राजे, इथून तुम्ही निघा. नको लावू जीवाला घोर, छातीचा पोट करून लढू आम्ही ढिंडोर. राजे म्हणतात, जमणार नाही बाजी आम्हाला असा रडीचा डाव. राजे म्हणतात, जमणार नाही बाजी आम्हाला असा रडीचा डाव. रण झुंजणे गनिमावरती घनघनाचे गाव. बाजीप्रभू म्हणतात, राजे प्रसंग बाका आहे, राजे प्रसंग बाका आहे. गनिमांचा जोरही खास, लाख मेले तरी चालतील, तुम्ही जगावे खास. राजे मी तुमचा सेवक आहे, तुमचं मला बोलू द्या आज खास. राजे मी सेवक आहे, तुमचा मला बोलू द्या आज खास. आणि तुम्हाला जगदंबेची राखा जनतेची लाज. आणि तुम्हाला जगदंबेची राखा जनतेची लाज. निघा बरी इथून आता खेळण्या जवळ करा. खेळणं म्हणजे विशाळगड. निघा राजा इथून आता खेळण्या जवळ करा. गडावर पोचल्यावर हवं तर टोपेला बत्ती करा. तोफ वाजले की आम्ही येऊ तुमच्या पाठी. राजे तोफ वाजले की आम्ही येऊ तुमच्या पाठी. तोवर हितेच पाय रोवून फोडू गनिमांची माती. तोवर हितेच पाय रोवून फोडू गनिमांची माती. विचार करा, समोर फक्त 300 लोक आहेत आणि समोर तिथे 5000 सैन्य. ते पण अतिशय ताजतवानं सैन्य होतं. आणि आपलं जे सैन्य होतं, जे मावळ होते, ते दमलेले आहेत, काल कधी जेवले ते तुम्हाला माहिती नव्हतं. अशा वेळी त्या 300 मावळ्यांनी लढायचं ठरवलं. 300 मावळ्यांना 5000 सैन्य अंगावर घेणं म्हणजे समुद्र अंगावर घेण्यासारखा होता. त्यावेळी बाजीप्रभू घाबरले. आपल्यासारखे लोक असते तर घाबरले असते.
महाराजांनी काय गमावलं आणि काय कमवलं यापेक्षा महाराजांनी माणसं कमवली. स्वराज्याला जीव देणारे, स्वराज्यांच्या लढाईसाठी, स्वराज्य उभं करण्यासाठी, महाराजांसाठी जीव देणाऱ्यासाठी, स्वराज्यासाठी जीव देणारे महाराजांनी मावळे कमवले. आता आपल्या घरात जर आपला प्रसंग जर आला तर घरातील मुलगा असू दे, आपला भाऊ असू दे, आपली बायको असू दे, स्मशानाच्या वेळेस जातो त्यावेळी आपल्यासोबत अशी लोक सुद्धा नसतात. महाराजांनी त्यावेळी इतकी मावळे कमवली. बाजीप्रभू घाबरले नाही. आता करायचं काय? समोर 5000 सैन्य तर आहे, आपल्याकडे 300 सैन्य आहे. मग अशा वेळी काय उपयोग येतो? अशा वेळी तो गणित करा. बाजीप्रभूने ठरवलं समोर 5000 सैन्य म्हणजे समोर घोडपिंडीतून 5000 सैन्य एक साथ आतमध्ये येणे शक्य नव्हतं. येणार तर 2-2, 3-3 येणार होतं. पण बाजीप्रभूने काय केलं? बाजीप्रभूने समोर घोडपिंडीच्या तोंडावरतीच फक्त 100 मावळे उभे केले. 100 मावळे उभे केले म्हणजे 2-2 जरी आले तरी आपण त्यांना झेपू शकतो. त्याच्या बाजीप्रभूंनी 35 ते 40 मावळ्यांच्या 2-2 टोळ्या उभ्या केल्या. त्या 2-2 टोळ्या उभ्या का केल्या म्हणजे समोरच्या 100 जणांपैकी एक जरी घायल झाला तरी तो पाठचा जो मावळा असेल त्याला बाजूला करून आपण स्वतः त्याची जागा दिली. त्याच्यानंतर आता 5000 सैन्यामध्ये आता आपल्याकडे 300 मावळे आहेत. समोर 5000 सैन्यामध्ये जवळजवळ एका मावळ्याला 20 जणांसोबत लढायचं होतं. आणि त्याच्यातला एक मावळा घायल झाला तर त्याच्यावर किती जणांची जबाबदारी येणार? जवळजवळ 40 मावळे सैनिकांची जबाबदारी येणार. आणि अशा वेळेला घाबरले नाही. बाजीप्रभूने ठरवलं आता 35 ते 40 जणांच्या पाठी जवळजवळ 5 ते 10 जणांच्या टोळ्या अजून उभे केल्या. आणि ते ओढलेले जे होते ते त्यांनी घोडपिंडीवरती उभे केले. घोडपिंडीवरती उभे का केले? कारण जर खालून जर मावळे जाणार असतील तर त्यांच्यावरती वरून दगडीचा आणि भाल्यांचा मारा करू शकतात. आणि हा गनिमी कावा मोडून जाण्याच्या 5000 सैन्याला सुद्धा भारी होता. सकाळी 6 आणि लढाई युद्ध सुरू झालं. सकाळी 6 वाजता सुरू झालेलं युद्ध दुपारी 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता तरी युद्ध चालूच आहे. सिद्धी जेव्हा तिकडे तुम्ही बाबा मला अरे 300 सैनिक माझ्यासोबत 5000 सैनिक आहेत, समोर 300 सैनिक आहेत, हे हातात तर नाही आहे. त्यावेळी त्याचं एक लक्षात आलं की या 300 मावळ्यांचा जो समोर तो त्यांचा मोठा उभा होता बाजीप्रभू देशपांडे, हातात 2 धाडीसारखे दानपट्टे घेऊन तो उभा लढत होता. तेव्हा त्याला कळालं, तेव्हा त्याची खूप भेटली की बाजीला मारलं तर 500 ते 300 जण घायल होणार. त्याने एका बंदूकधारीला बोलावलं आणि तुमच्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो की त्यावेळी बंदुका होत्या की नाही. जर इंग्रज होते तर त्यावेळी बंदुका होत्या. सो त्याने बंदूकधाऱ्याला बोलावलं आणि सांगितलं, वाटतं टेकडीवर उभं केलं आणि सांगितलं की ह्या बाजीला समोर बाजी त्याला मारायचंय आपल्याला. तो बंदूकधारी अक्षरशः घायल नजरे त्या 300 लोकांकडे बघतोय. थोड्या वेळाने सिद्धी मसूद त्या बंदूकधारीला विचारतोय, हुआ क्या? तू मार उस बाजी को, मार, बाजी खत्म तो सब खत्म. त्यावेळी तो बंदूकधारी बोलतोय, अरे मैं बाजी को मारूंगा सही लेकिन इसमें से बाजी है कौन? सब बाजी जैसे लढ रहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं ते अजरामरचं वाक्य होतं सिद्धी मसूदने. सिद्धी मसूद बोलतोय की ज्याचं पूर्ण शरीर रक्ताने माखून गेले, पूर्ण शरीर रक्ताने बंबाळ झालाय तो बाजी आहे. ज्याच्या शरीरावरती जखम होण्यासाठी एक जागा उभी नाहीये तो बाजी, त्या बाजीला मार. तो बाजी संपला की पूर्ण सैन्य पळून जाईल. आणि त्यावेळी त्या बंदूकधाऱ्यांनी बाजीच्या छातीवर गोळी मारली. बाजीप्रभू क्षणात खाली कोसळले. क्षणात खाली कोसळताना त्यांना विचारायला की माझा जवळ आहे, माझं कार्य संपलंय. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की नाही, माझं अजून कार्य संपलेलं नाहीये. बाजूला यम उभा आला असेल न्यायला, त्यांना पण त्यांनी सांगितलं असेल की नाही थांब, अजून राजे गडावरती पोहोचलेले नाहीत, माझं अजून कार्य पूर्ण झालेलं नाहीये, थांब तू.
बाजीप्रभू पुन्हा लढायला सुरुवात झाली. 1 तास 2 तास 3 तास बाजीप्रभू लढतायत. ते 300 मावळे लढतायत. आणि संध्याकाळच्या 6च्या सुमारास विशालगडावरून तोफेचा आवाज आला. त्यावेळी बाजीप्रभूंना कळालं की आपलं कार्य संपलं. बाजीप्रभू ज्यावेळी बाजूला जर यम आला होता असेल त्यांना न्यायला, त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं असेल की आता माझं कार्य संपलंय, तुम्हाला आता घेऊन जा. कसं शक्य आहे? समोर 300 मावळे, आपल्याकडे 300 मावळे, समोर 5000 सैन्य आहे. हे 300 मावळे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लढतायत. कसं शक्य आहे? ते दमले होते, ते भुकले होते, त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, तरी ते लढतायत. आपल्याला हे जमलं असतं? शक्य नाही. ह्याच्यातून काय शिकण्यासारखं आहे मित्रांनो? ह्याच्यातून शिकण्यासारखंही आहे. 1-2-3 गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या घटनेतून. मी पहिला सांगितलं, मी इथे काही भाषण करणार नाही, थोडंसं माझे काही जे विचार आहेत ते तुम्हाला सांगण्यासाठी. या गोष्टीतून 2-3 गोष्टी शिकण्यासारख्या मित्रांनो. जे तरुण आहेत तिथे, जे लहान मुलं, त्यांना समजून घेण्याची गरज आहे की 2-3 गोष्टी यातून शिकण्यासारख्या आहेत. तुमच्याकडे किती साधन सामग्री असेल, किती तुमच्याकडे समोर 10 सैन्य आहे, माझ्याकडे 5 सैन्य आहे, म्हणून घाबरून जाऊ नका. तुम्ही लढा. तुम्ही लढायला पाहिजे. कारण माणूस प्रथमतः लढण्याचा आणि जिंकण्याचा विचार करू नका की मी आता लढताना माझा पुढचा परिणाम काय, परिणामाचा विचार करू नका, तुम्ही लढा. कारण माणूस पहिला लढताना पहिला मनात हरतो. माणूस मनाने हरला ना की पुढची लढाई जिंकणे अशक्य आहे मित्रांनो. तुम्ही लढा. त्यावेळी बाजीप्रभूंनी हा विचार केला असता की माझ्याकडे 300 सैन्य, पुढे 5000 सैन्य, ते लढणं शक्य नव्हतं त्यांना. त्यावेळी ते लढले. भलेही ते धारातरती पडले, पण त्यांचा एक तो गोष्ट होती की त्यांना राजांना सुखरूप विशालगडावरती पोहोचवायचे. त्यांनी विशालगडावर राजांना पोहोचवलं. आणि ते 300 ज्यावेळी बाजीप्रभू धारातरती पडले आणि ज्यावेळी ते 2500 ते 3000 सैन्य बाजीप्रभूंच्या शरीरावरतून गेले होते, ज्यावेळी राजांची माणसं त्यावेळी मावळे जेव्हा बाजीप्रभूंना न्यायला आले होते, त्यावेळी अतिशय त्यांचा एक शरीराचा तुकडा सुद्धा गोडकिंडीत नव्हता. तो विचार करा ते मावळे कसे होते. मी मगाशीच बोललो की राजांनी काय कमवलं, काय बनवलं यापेक्षा राजांनी माणसं कमवली. ह्याच्यातून एक गोष्ट शिकण्यासारखी, दुसरी गोष्ट शिकण्यासारखी आहे की हार मानू नका. शेवटचा श्वास आहे तोपर्यंत लढा, हार मानू नका. कारण लढण्याचा इतिहास आमचा, हारणं आमच्या रक्तात नाही. कारण लढण्याचा इतिहास आमचा, हारणं आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत उभा मी मैदानात तोपर्यंत नियतीलाही जिंकणं शक्य नाही. ही भावना तुम्ही प्रत्येकाच्या मनात ठेवा. आपल्याकडे नाही तसं. तुम्ही अगोदरच हार म्हणून सर्व सोडून देता. शेवटपर्यंत लढा. जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत लढत नाही तोपर्यंत तुमचं जिंकणं आणि हारणं तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही कसं लढताय हे तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की दुश्मनानं आपली स्तुती करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुश्मनानं आपली स्तुती करणं म्हणजे अर्ध लढाई जिंकल्यासारखी आहे मित्रांनो. आणि त्यावेळी स्वराज्याचा सर्वात मोठा दुश्मन कोण होता? औरंगजेब. ज्यावेळेस छत्रपतींचा स्वराज्याभिषेक होत होता त्यावेळेस त्याच्या पायाचे तेल पापड झाले. तो विचार करतोय की हा दख्खनचा चुवा, त्याला त्यावेळी दख्खन, आपल्याला दख्खन बोलायचे, दख्खनचा चुवा स्वराज्याचा राज्याभिषेक होतोय, छत्रपती होतोय, तेव्हा त्याच्या पायाचा तेल पापड झाला होता. त्यावेळी तरीही तो राजांच्या स्तुतीबद्दल त्याच्या सरदाराला सांगतो, शहजादे नाच गाना औरत शराब, शिवाजी को कभी मालूम नहीं. नाच गाना औरत शराब, शिवाजी को कभी मालूम नहीं. शिवाजी ने मजबूत किले बनाए. नाच गाना औरत शराब, शिवाजी को कभी मालूम नहीं. शिवाजी ने मजबूत किले बनाए, शिवाजी ने मजबूत जमीन के लोग बनाए. मैं चाहूं तो हिंदुस्तान की हर एक
चीज खरीद सकता हूँ। काय बोला ऐकून घ्या ना, मैं चाहूँ तो हिंदुस्तान की हर एक चीज खरीद सकता हूँ, लेकिन मराठा ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया। हे किती महत्वाची गोष्ट आहे, हे अशा प्रकारचे आपले मराठी। मी मित्रांनो एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो, धन्यवाद स्वतः तुम्ही एवढं ऐकून घेतलं। थोडं सांभाळून घेतलं, कारण खूप दिवसांनी स्टेजवरती आलोय, थोडी बोलण्याची हिंमत नाही आहे, बट तरी पण बोललो। आणि एवढंच सांगेन मी तुम्हाला की आज छत्रपतींचा खूप मोठा दिवस आहे आपल्यासाठी। फक्त 19 फेब्रुवारी आली म्हणून फक्त त्यांच्याबद्दल विचार ऐकणे, त्यांच्याबद्दल स्तुती करणे किंवा त्यांच्याबद्दल जे काही आहे आपण म्हणता उत्साह साजरा करतो, फक्त 19 फेब्रुवारी पर्यंत मर्यादित ठेवू नका। महाराजांचे विचार ऐकण्यासारखे आहेत, महाराजांचा विचार त्यांच्याकडून वाचण्यासारखे आहेत, पण सर्वात महत्वाचं म्हणजे महाराजांचे विचार आपले स्वीकृत करण्याचे, ते आपल्यामध्ये दिसले पाहिजेत, हे महत्वाचं आहे। आणि दुसरं म्हणजे ज्यावेळी एखादं चुकीचं कृत्य करत असाल, मी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळी एखादं चुकीचं कृत्य करत असाल, समोरच्यांना माहिती नाही समोरच्याचा बाप आहे की नाही, पण आपल्याला एवढा विचार करा की आपला बाप रायगडावर अजून आपल्याकडे बघतोय, हा प्रत्येकाने विचार ठेवा। आणि जाता जाता फक्त एवढंच मी बोलतो की बाबासाहेब पुरंदरे आणि छोटस महाराजांबद्दल थोडस लिहिलंय, ते मी तुम्हाला फक्त पाठ नाही केलंय, फक्त मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा ते प्रयत्न करतो, पण छान असं लिहिलंय। कोण रे तू कोण तू, मला वाटतं सर्वांना माहिती असेल, तरीही कोण रे तू कोण तू, कालिकेचा खडक तू की इंदिरेचे पद्म तू, कोण रे तू कोण तू, कालिकेचे खडक तू की इंदिरेचे पद्म तू, जानिकेचे अश्रू तू की एकळत लवाच तू, कोण रे तू कोण तू, तांडवातील आग तू की तांडवातील क्लेश तू, वाल्मिकीचा श्लोक तू की मंत्र गायत्रीचा तू, भागीरथीचा पुत्र तू की रघुकुलाचे शस्त्र तू, मोहिनीची युक्ती तू नंदिनीची शक्ती तू, कोण रे तू कोण तू, अरे अर्जुनाचा नेम तू की गोकुळांचे प्रेम तू, कौटिल्याची खाण तू आण तू की राघवांचा बाण तू, वैदिकाचा दोष तू की नीतींचा उद्दोष तू, शारदाचा शब्द तू की हिमगिरीचे निषब्द तू, कोण रे तू कोण तू, की सतीचे वाण तू की मृत्यूला आव्हान तू, की सतीचे वाण तू की मृत्यूला आव्हान तू, शंकराचा नेत्र तू की भैरवाचे अस्त्र तू, कोण रे तू कोण तू, की ध्वजाचा रंग तू की बुद्धीचा श्रीरंग तू, कर्मयोगी ज्ञान तू की ज्ञानीयाचा ध्यान तू, चंडिकेचा कोट तू की गौतमाचा बुद्ध तू, तापसीचा वेश तू की अग्नीचा आवेश तू, अरे कोण रे तू कोण रे तू कोण तू, मानसभेतील शिल्प तू की नवा सृष्टीचा संकल्प तू, द्रौपदीचे भाग तू की प्रलयकरांचा धाग तू, कोण रे तू कोण तू, अरे गीतेतला संदेश तू आणि क्रांतीचा आदेश तू, गीतेतला संदेश तू आणि क्रांतीचा आदेश तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवराय। काय चुकलं असेल तर माफ करा। धन्यवाद।